एका व्यक्तीने 2 भ्रमणध्वनी संच पैकी 4,950 रुपयात विकले, तेव्हा त्याला एका खरेदीचा 10% नफा झाला व दुसरा 10% तोटा झाला, तर तेव्हा एकूण नफा अथवा तोटा किती झाला? पहिल्यांदा 100 रुपये समजा खरेदी किंमत असेल, 10% नफ्याने विकलं म्हणजे 110 रुपयाला विकला. आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे 4,950. मग खरेदी किंमत किती? 13 गुणाकार 100 गुणिला 4,950 भागेला 110. 11 चूक 44, 11 पाची. पहिली खरेदी किंमत झाली आपली. तर दुसरं जे आहे ते विकलं त्यानं 10% तोटा, म्हणजे 100 रुपये जर खरेदी किंमत असेल तर 90ला विकलं. विक्री किंमत देते आहे 4,950. खरेदी किंमत किती? 4,950 गुणिला 100 भागेला 90. 9 5 25 म्हणजे 5,500. ही झाली आपली दुसरी खरेदी किंमत. आता आपल्याला दिलेलं आहे, आता आपली खरेदी किंमत किती झाली? 4,500 पहिल्या याच्यात, 5,500 दुसऱ्या व्यवहारात. म्हणजे वस्तू घेतली 10,000. 10,000 जे 2 भ्रमणध्वनी संच आहेत ते 10,000 विकत घेतले. खरेदी किंमत किती झाली आपली? 10,000. आणि विक्री किंमत किती? 4,950 ला विकले दोन्ही. प्रत्येकी 4,950 ला विकले. म्हणजे 4,950 अधिक 4,950. 5 आणि 5 10 0, हातचा आला 1. 9 आणि 10 9 19 9, हातचा आला 1. 5 आणि 4 10,000 घेतले आणि 9,900 ला विकले. 10,000 विकत घेतले. आपल्याला विचारले की याच्यात किती टक्के नफा आणि किती टक्का झाला? 10,000 विकत घेतले आणि 9,900 ला विकले. तर मग 100 ला विकत घेतले असतील तर कितीला विकले असेल? 13 गुणाकार भागेला 10,000. 2 झिरो इथं 2 झिरो इथं बदलले. 100 म्हणजे 100 ला विकत घेतले तर 99 ला विकले म्हणजे किती? 1% तोटा. तर अशा प्रकारचा प्रश्न आला, विक्री किंमत जर सारखी असेल आणि एका व्यवहारात नफा आणि एका व्यवहारात तोटा, विक्री किंमत सारखी येतं दोन्ही याची. एका व्यवहारात सारखाच नफा 10% नफा आणि दुसऱ्या व्यवहारात सारखाच तोटा, अशी जर कंडिशन असेल तर एक फॉर्म्युला येतं, आपण वापरू शकतो. फॉर्म्युला म्हणजे अशा व्यवहारात नेहमी तोटा होतो. आणि तोटा होतो, किती होतो तोटा? अशा व्यवहारात नेहमी तोटा जेव्हा विक्री किंमत सारखी असते आणि एका व्यवहारात सारखाच टक्के नफा आणि दुसऱ्या व्यवहारात सारखाच टक्के तोटा असेल तर इथे नेहमी संपूर्ण व्यवहारात तोटा होतो. तो तोटा होतो R² भागेला 100. आर म्हणजे जो टक्के दिलेला आपला तोटा किंवा नफाचा, रेट ऑफ लॉस किंवा रेट ऑफ प्रॉफिट 10%. इथं काय 10% आहे ना, 10चा वर्ग म्हणजे 10 गुणिला 10 भागीला 100. एक तोटा किती? 1%. हा फॉर्म्युला तेव्हाच यूज करतात जेव्हा विक्री किंमत सारखी असते आणि एका व्यवहारात 10 सेम पर्सेंटनं तोटा होतो आणि एका व्यवहारात तेवढ्याच पर्सेंटनं नफा होतो, तेव्हा हा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. धन्यवाद.